चला तर आज आपण सांबार बनवूया। अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस सांबार बनवून बघा, खूप मस्त असा होतो। चला तर मी इथे 1 वाटी तुरीची डाळ छान अशी शिजवून घेतलेली आहे। 2 शिट्ट्यामध्ये छान अशी शिजलेली आहे, एकदम गाळसर अशी। छान तेल असं गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी कांदा घातलेला। कांदा छान असं परतून घ्यायचा आपल्याला लालसर होईपर्यंत। त्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे, ते पण छान तडतडू द्यायचं आहे आपल्याला। तर त्यामध्ये जिरे मोहरी घातलेले आहे, त्याला पण छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला। आले लसूणची पेस्ट घातलेली आहे 1 चम्मच। मीडियम गॅसवरती आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे। साधारण 5 ते 6 सेकंद आपल्याला लसणाला परतवून घ्यायचं आहे। आले लसूण अद्रक घातल्यामुळे आपल्याला ते खाली चिटकतं, त्यामुळे आपल्याला कमीच गॅस ठेवायचा आहे। आता यामध्ये मी फुलगोबी घातलेली आहे, साधारण अर्धी वाटी एवढी। आता जेवढी आपण फुलगोबी घातली त्याच्या आपल्याला निम्मेच पत्तागोबी घालायची आहे। यामध्ये थोडीशी मी पत्तागोबी घातलेली आहे, ते पण छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला। आता यामध्ये मी एकदम बारीक कट करून असं मीडियम साईजचा आलू घालायचं आहे आपल्याला, कट करून एकदम बारीक। म्हणजे 1 वाटी साधारण आपल्याला आलू घालायचं आहे यामध्ये। छान असं परतवून घ्यायचं आहे। प्लेट झाकून आता याला छान असं वाफवून घ्यायचं। छान अगोदर सुरुवातीला परतवून घेत आहे मी। आता आपण याला एक वाफ 2 मिनिटं साधारण कमी गॅसवरती झाकून ठेवू। मस्त आलू असे सॉफ्ट होतील आपले। चला तर आता चेक करू, 2 मिनिटं आपले झालेले आहेत। मस्त आपला आलू एकदम असा काळसर शिजलेला आहे। तर यामध्ये मी 3 ते 4 मिरच्यांचे तुकडे घातलेले आहेत। छान आता परतून बघू आपण, चेक करू आलू आपला शिजला आहे का ते। मस्त असं सॉफ्ट झालेलं आहे। सर्व भाज्या आपल्या, आलू शिजला म्हणजे सर्वच भाज्या आपल्या शिजलेल्या आहेत। आता यामध्ये आपण टोमॅटो घालू। मीडियम साईजचे एक टोमॅटो घेतलेला आहे मी बारीक कट करून, ते पण यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। तर छान परतवून घेऊ आपण। खूप मस्त असा हा सांबार होतो। अशा पद्धतीने तुम्ही नक्की एक वेळेस बनवून बघा। इडली सांबार आज आपण बनवत आहोत। कोथिंबीर घातलेली आहे भरपूर अशी मी। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही राईस बरोबर खाल्ला तरी पण खूप मस्त हा सांबार लागतो। अशा प्रकारे परतवून घेऊ। कमीच गॅस ठेवायचा आहे आपल्याला। परत थोडंसं आपण 2 ते 3 मिनिटं प्लेट झाकून ठेवू। छान असं मस्त वाफलेलं आहे, सॉफ्ट असं टोमॅटो झालेलं आहे आपलं। कलर वाव मस्त असा आलेला आहे। चिंचेचं पाणी घातलेलं आहे यामध्ये मी। अर्धी वाटीला कमीच आहे चिंचेचं पाणी, साधारण 2 ते 3 चम्मच एवढं चिंचेचं पाणी घातलेलं आहे यामध्ये मी। आपल्याला फोडणीमध्येच घालायचं आहे। 1 चम्मच हळद, चवीनुसार मीठ, 1 चम्मच मीठ घातलेलं आहे। लाल तिखट घालायचे हवं तसं तुम्हाला। इथे मी 2 चम्मच एवढं लाल तिखट घातलेलं आहे। तर हे सर्व आपल्याला मसाले एकजीव करून घ्यायचे आहेत, असे परतवून घ्यायचे आहे। सर्व भाज्या आपल्या छान एकदम शिजलेल्या आहेत। यामध्ये शेवग्याची शेंग सुद्धा खूप मस्त अशी लागते, ती सुद्धा तुम्ही घालू शकता, शेवग्याची शेंग। आता यामध्ये जे वरण आपण तुरीचं खीर बनवलं होतं ते यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। सांबार आपल्याला पातळच ठेवायचा आहे, परत तो खूप घट्टसर होतो असा। आता यामध्ये मी पाणी घालणार आहे 1 ग्लास। ठीक आहे, आता पातळ असं 1 चम्मच जिरा पावडर घातलेला आहे मी। सांबार मसाला घालायचा यामध्ये, नाही घातला तरी पण चालतं। असा पण सांबार खूप मस्त असा होतो। एकदम पातळसर असा आपल्याला हा सांबार आता वाटत आहे, पण थोड्या वेळाने हा बराच घट्ट होतो। इडली सांबाराची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील। चॅनलला सबस्क्राईब करा। चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।